चांदिवली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार नसीम खान हे रिंगणात आहेत आणि आज त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत हे सभा घेणार आहेत आणि त्या सभेआधी आपण थेट नसीम खान यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, 2 दिवस उरलेले आहेत, प्रचाराचा धुराळा कसा चालू आहे चांदिवलीमध्ये, काय तुमच्या भावना आहेत? खूप छान आणि खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे, लोकांचा आशीर्वाद आहे आणि अनेक नेते गेल्या 8 दिवसामध्ये इथे येऊन गेलेले आहेत। सचिन पायलटजी येऊन गेलेले आहेत, संजय राऊतजी काल त्यांची सभा होती, कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारजी येऊन गेले आहेत आणि अनेक नेते येऊन गेलेले। आज राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री काळात त्यांचं या महाराष्ट्राची जनताची मनापासून सेवा केलेली आहे, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे, असे नेते शिवसेना पक्षप्रमुख आज उद्धव ठाकरेजी इथे येत आहे। आमच्या चांदिवली मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनसुद्धा आहे आणि लोकांना शुभेच्छासुद्धा ते देतील। सर, खरं तर 2019चं गणित जर पाहिलं तर अवघ्या काही मतांचा फरक होता, 400 मत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पराभवाला सामोरं जायला पाहिजे। या टायमीचं लीड काय असणार आहे? मग नाही, लोकांमध्ये माझा 2019च्या निवडणुकानंतर जो निर्णय आला त्याच्यानंतर लोकांमध्ये खूप अफसोस होता त्या लोकांमध्ये आणि निराशा होती आणि त्याच्यानंतर सुद्धा या 5 वर्षामध्ये ज्याप्रमाणे चांदिवलीमध्ये भ्रष्टाचाराचा बोलबाला झालेला आहे, विकासाच्या नावाखाली विनाश झाला, एकही विकासाचं काम इथे झालेलं नाही आहे। महाराष्ट्र सरकारची शासनाची निधी आणि महानगरपालिकाची निधी कागदावर फक्त आलेली आहे, कागदावर विकास दाखवण्यात आलेला आहे। भ्रष्टाचाराचा डोंगर उभा झालेला आहे, या विभागामध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत, लँड स्कीम झालेले आहेत, बिल्डरला मदत करण्यासाठी झोपडपट्टीवासियांना बेघर करण्याचा कट झालेला आहे, हायकोर्टामध्ये अनेक विषय प्रलंबित आहे। तर लोकांमध्ये गुस्सा आहे, लोकांमध्ये खूप गुस्सा आहे। लोक 20 तारीखचा वेळ पाहत आहेत। जिथे जिथे आम्ही जातोय लोक म्हणतायत की साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे, येण्याची गरज नाही आहे, आमचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की 20 तारीखला चांदिवलीची जनता रेकॉर्ड तोड मतदान करून आम्हाला भरघोस मताने निवडून देईल। याच मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या समोर असलेले उमेदवार विद्यमान आमदार दिलीप मामा लांडे यांच्यासाठी सभा घेतल्याने म्हटलेत की 50,000चं लीड जे आहे ते दिलीप मामांना द्या। कसं बघता तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यात? आता तुमच्यासाठी मुख्यमंत्री, तुमच्यासाठी माजी मुख्यमंत्री, ते मुख्यमंत्रींनी काय सांगितलं, काय मुख्यमंत्रींनी या मुंबईसाठी काय केलं आहे, महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे, ह्या मुंबई आणि महाराष्ट्राची जनतानी गेल्या 2.5 वर्षामध्ये बघून घेतलेलं आहे। बेरोजगारी या राज्यामध्ये, या शहरामध्ये वाढलेली आहे। मुंबईमध्ये रोजगार देणारे ज्या कंपन्या आल्या होत्या त्यांना गुजरात, दिल्लीच्या इशाऱ्यावर पाठवण्यात आलेलं आहे। त्या महिलावर अत्याचार वाढलेला आहे, भ्रष्टाचारचा डोंगर महाराष्ट्रामध्ये उभा झालेला आहे। महाराजांचा पुतळा बसवण्याच्या नावाखाली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। महाराजांचा अपमान करण्याचा पाप या शिंदेजींची सरकारने केलेली आहे। महाराष्ट्राची जनता 20 तारीखची वेळ पाहत आहेत आणि ह्या भ्रष्ट सरकारला काढून टाकण्याचा निर्णय महाराष्ट्राची जनतानी घेतलेला आहे। आपण बघाल की 20 तारीखला महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला आशीर्वाद देईल आणि या सरकारला खाली खेचून आणेल। सर, याला जोडून आणखी अनेक मुद्दे आहेत राजकारणात, कालपासूनच चर्चेला जातात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल खडकवासला एक सभा घेतली। या सभेत सज्जाद नोमानी यांचं एक ऑडिओ क्लिप त्यांनी ऐकवली, ज्यांची पत्रकार परिषद झाली होती। त्यांनी म्हटले, सज्जाद नोमानी असं म्हटलेत की आम्ही महाविकास आघाडी असो, वंचित बहुजन असो, सपा असो किंवा अपक्ष यांना पाठिंबा देऊ, पण भाजप किंवा भाजपसोबत असलेल्या लोकांना आम्ही मतदान करणार नाही। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आहेत की हे वोट जिहाद महाविकास आघाडीचे नेते करतात। कसं, तुमचं मत काय? हे बघा, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे। कुठलीही संघटना, कुठलाही संत, महंत, मौलाना, संस्था, स्कॉलर कोणाला समर्थन द्यायचं आहे, कोणाला नाही द्यायचं आहे ते निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांचा हक्क आहे। पण भारतीय जनता पक्ष या देशामध्ये नेहमी प्रत्येक निवडणुकामध्ये आपण पाहाल, पूर्वी हिंदुस्तान पाकिस्तान, नंतर शमशान कब्रस्तान, नंतर लॉ जिहाद, ओड जिहाद, लँड जिहाद, आता परत ओड जिहादच्या नावाखाली
बटोगे तो कटोगे असा सगळे जे परसेप्शन निर्माण करण्याचं काम आणि दुष्प्रचार करण्याचा पाप भारतीय जनता पार्टी करत आहे. महाराष्ट्राची जनतानी लोकसभाच्या पूर्वीसुद्धा अशाच प्रकारची घोषणा होती, अशाच प्रकारच्या परसेप्शन आणि दिशाभूल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे नेते करत होते. परंतु महाराष्ट्राची विचारधारा, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा मांडणारी महाराष्ट्राची जनता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुलेचा आम्ही विचार घेऊन चालणारे लोक आहेत आणि महाराष्ट्राची जनता त्या विचाराला घेऊन चालणारी आहे. हे कटोगे बटोगे कटोगे लो जेहाद ओढ जेहाद हे सगळे महाराष्ट्राची जनता कधी सहन करत नाही आहे. महाराष्ट्राची जनतेला विकास पाहिजे, तरुण बेरोजगारांना रोजगार पाहिजे, महिलावर जे होत असलेला अत्याचार आहे, अन्याय आहे तो थांबला पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यावर भाजप का बोलत नाही? भाजपचे नेते ह्या विषयावर का चर्चा करत नाहीये? त्यांनी सांगावा. केंद्रामध्ये त्यांची सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार आहे. अनेक समाजाला आरक्षण देण्याची घोषणा भारतीय जनता पक्षाची नेत्यांनी अनेक वेळा केलेली आहे. किती लोकांना आरक्षण दिलेली आहे? यामध्ये थोडं थांबवतो की ते भाजपचे नेते असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, याला जोडून असं म्हणतात आहेत की महाविकास आघाडीकडे सांगण्यासाठी काही नाहीये, त्यामुळे अशा पद्धतीने जे ते मतांचं गणित बांधलं जाते, त्यामुळेच अशा अनेक संस्थांकडून ते मुस्लिमांना घेऊन मतांचं गणित जे ते बांधताना पाहायला मिळतं. हे बघा, लोकसभाच्या निवडणुका झाला, कुठल्या समाजाच्या काय गणित, सर्व समाजाने महाविकास आघाडीला मतदान केलाय की नाही केलाय, आशीर्वाद दिलाय की नाही दिलाय. 400चे पारच्या नारा देणारे लोक, घोषणा देणारे लोक 250चे खाली आले की नाही? 2 बैसाखीवर सरकार दिल्लीची टिकलेली आहे. ती बैसाखी केव्हा निघेल आणि केव्हा सरकार पडेल यांना माहीत नाही आहे अजून. हे अशी प्रकारची घोषणा, असे प्रकारचे खोटे बोलण्याचा महाराष्ट्रामध्ये जे पाप हे करत आहेत, महाराष्ट्राची जनता कधीच सहन करणार नाही. लोकसभाचा निर्णय, लोकसभाचा जो कौल महाराष्ट्राची जनतांनी दिलेला आहे, त्याच प्रकारचा कौल 20 तारीखला महाराष्ट्राची जनता देणार आहे आणि ही सरकार खिचून काढणार आहे. नसीम खान ज्यांनी एकंदरीत आता या सरकारवर किंवा देवेंद्र फडणवीसांना उत्तर देण्याचा प्रयत्न जो आपल्यासोबत बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप्रस्तुकीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.